नाही बघा, महायुती झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी असलेलं पोषक वातावरण आणि त्यातच आता लोकसभा निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि अशा वेळेला मुख्यमंत्री मोदयांनी जो निर्णय घेतला की प्रत्येक लोकसभेमध्ये सभा घेऊन प्रत्येक शिवसैनिकांशी ते स्वतः संवाद साधतायत आणि कालच पुण्याला जी सभा झाली, शिरूरला जी सभा झाली, अतिशय चांगला प्रतिसाद पहिल्या सभेलाच मिळालेला असल्यामुळे मला वाटतं महायुतीचा विजय हा निश्चित आहे. वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न येत्या 22 जानेवारीला पूर्ण होत आहे. राम मंदिर हे उभं राहत आहे आणि अशा वेळेला ह्या लोकसभेच्या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व आहे. मला वाटतं जनता उत्साहाने बाहेर पडणार आहे, शिवसैनिक हा उत्साहाने बाहेर पडणार आहे आणि ज्या ताकदीने आज शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये काम करतायत त्याचं फलित नक्कीच शिवसेना पक्षाला या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल आणि त्याची मला वाटतं निवडणुकीच्या निमित्ताने नेहमी पोचपावती मिळत असते आपल्या कामांची, परंतु सभेच्या निमित्ताने सामान्य शिंदेसाहेबांचे विचार देखील लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहेत. उद्या रत्नागिरी मतदारसंघाची सभा राजापूर येथे आहे. सन्माननीय पालकमंत्री महोदय असतील, उदयजी सामंत असतील, दीपकजी केसरकर असतील, आम्ही सर्व त्या तयारीला आहोत आणि 100% येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला रत्नागिरी लोकसभेची निवडणूक ही शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार तिथे विजय झालेले असतील हा माझा विश्वास आहे. बीजेपी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये दावा करते, त्यांचा उमेदवार उभा करण्याचे चित्र आहे. एकीकडे शिंदे गट देखील या ठिकाणी दावा करते. नेमका या दोघांमधला फायदा दुसराच होणार नाही. बघा, शेवटी मागणी करणं काही चुकीचं नाही. भाजप मागणी करत असेल तेही चुकीचं नाही आणि आता सिटिंग सीट आहे ती शिवसेनेची आहे. आमचे वरिष्ठ नेते, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब नक्कीच त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील, महायुतीचे नेते योग्य तो निर्णय घेतील. परंतु जो कोणी उमेदवार असेल, मी मगाशी जसं म्हटलं की महायुतीचाच उमेदवार या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामधून निवडून येईल आणि जनतेच्या मनामध्ये जो उमेदवार आहे तोच उमेदवार दिला जाईल. राहुल नार्वेकर सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला या ठिकाणी गेलेले पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये बऱ्याच वेळ जवळपास अर्धा तास या ठिकाणी चर्चा झालेली आहे. निकाल पण तोंडावरती आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांची भेट या ठिकाणी नाही. बघा, आता ते कुठल्या विषयाला अनुसरून त्यांनी भेट घेतली याची मला काही कल्पना नाही. ती भेट झाली हे मला आपल्या माध्यमातून कळतंय, परंतु ज्या बैठकीमध्ये मीच उपस्थित नव्हतो त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. परंतु एक मी सांगेन की जो काही सुनावणीच्या दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या किंवा ज्या काही गोष्टी समोर आल्यात, मी स्वतः साक्षीदार होतो आणि माझी साक्ष देत असताना देखील मी ज्या ज्या गोष्टी तिथे उघड केलेल्या आहेत किंवा आम्ही साक्षीदार म्हणून आम्ही ज्या ज्या गोष्टी तिथे मांडलेल्या आहेत किंवा तिथे आर्ग्युमेंट होत असताना आमची बाजू जेव्हा आमच्या वकिलांनी मांडली आणि त्यांची बाजू जेव्हा त्यांचे वकील मांडत होते तर कोणाची बाजू तिथे वसंतदार आहे हे तिथल्याच तिथे स्पष्ट झालं होतं. आणि म्हणून मला वाटतं निकाल लागत असताना हा आम्हाला असा अनपेक्षित असा निकाल लागेल, कुठला आम्हाला शॉक बसणार असं काही होणार नाही. किंबहुना या निकालाच्या अखेरीस ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते सगळे आमदार अपात्र होऊ शकतात असा माझा तरी अंदाज आहे. कारण शेवटी व्हीप कोणाचा लागू होतो आणि व्हीप तुम्ही कसापर्यंत दिलेला आहे या सगळ्या गोष्टी तिथे कन्सिडर केल्या जातील आणि अखेरीस मला असं वाटतं, मला विश्वास आहे की हा निकाल हा आमच्या बाजूने लागेल किंबहुना ठाकरे गटाचे सगळे 16 आमदार हे अपात्र होतील. रायगड लोकसभेसाठी शिवसेना आग्रही राहील की राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनाच तुम्ही सहकार्य करणार? नाही. बघा, मी जसं मगाशी म्हटलं, कुठल्याही लोकसभेच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये बोलण्यासाठी मी लहान आहे, परंतु आज महायुतीचा उमेदवार निवडून येणं ह्यासाठी आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय. आज शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल. आज तटकरे साहेब आमच्या मतदारसंघामध्ये खासदार आहेत, आम्ही देखील जुळवून घेतलं आहे. आमचे कार्यकर्ते एकत्र मिळून चांगलं काम करतायत आणि भाजपचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत देखील आम्ही एकत्र मिळून काम करतोय आणि अशा वेळेला मला वाटतं महायुतीचं म्हणून उमेदवार निवडून येणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ते आपण नक्की निवडून आणू. हॅलो 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 हॅलो. हा योगेश. हा बोला ना. तू ये ना खाली, मीटिंग चालू करतोय. मीटिंग चालू करतायत का?
ठीक आहे, आलो. ठीक आहे, आलो. हो, मीटिंग चालू होते. भाजप आमदार सुनील कांबळे पोलिसांवर हात उचललेला होता, हे भाजपला पटतंय का, मुख्यमंत्र्यांना पटतंय का, असा सवाल आता पोलीस कर्मचाऱ्यांना मारणं या गोष्टीला कोणीही समर्थन करणार नाही. परंतु त्या दिवशी तिथे जे घडलं, जे काही माहिती मला मिळाली की त्यांचं तिथे पाठीवरती नाव नव्हतं, तिथे भूमिपूजन किंवा उद्घाटनाचा कार्यक्रम होता उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते, आणि अशा वेळेला त्यांचं नाव तिथे नसणं म्हणून त्यांना कदाचित राग अनावर झाला. परंतु नक्कीच पोलीस कर्मचाऱ्यांवरती हात उगारणे ही काही योग्य बाब नाही. मला वाटतं ते त्यांच्याकडे ते अनावधान झालेलं असं, कारण ते पोलीस कर्मचारी सिव्हिलमध्ये होते, तिथे त्यांनी त्यांची वर्दी घातलेली नव्हती, युनिफॉर्म नव्हता, आणि म्हणून कदाचित त्यांना तो गैरसमज झालेला असेल. परंतु नक्कीच तो अनावधानाने घडलेला जो प्रकार आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला आपण पडदा टाकणे हे योग्य राहील. हा विषय न वाढवणं हे जास्त योग्य राहील. भटकंतीला गेलेल्या यांना परत मातोश्रीवरती स्थान नाही, आज उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. ज्या माणसाने मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी लाचारी पत्करली, अशा लाचार माणसाकडे जायची आमची इच्छा देखील नाही असं मी म्हणेन. ज्या वेळेला मुख्यमंत्रीपद उद्धवजींना हवं होतं त्यांनी मागून घेतलं असं योग्य आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं. परंतु शिवसेनेच्या आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये मी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणून सांगायचं, आणि पडद्याच्या मागून शरद पवार साहेबांना हाताशी घेऊन नाही आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवेत असा हट्ट शरद पवार साहेबांनी धरला म्हणून मी मुख्यमंत्री झालो असं खोटं नाट्य उभं करायचं, ही लाचारी आहे. वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न ह्या महाराष्ट्रावरती भगवा फडकवणं होतं, पण अशा पद्धतीने लाचारी पत्करून नाही, म्हणून अशा लाचार माणसाकडे जाणं आम्ही कधीही पत्करणार नाही. सर, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं कौतुक होताना दिसतंय. अजित पवार हे सकाळी 7 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात, मुख्यमंत्री तसं करताना दिसत नाही, आणि मुख्यमंत्र्यांनी आज ते घेतलं असं त्यांचं म्हणणं. म्हणजे अजित पवारांची कॉपी केली मुख्यमंत्री बघा, सुप्रियाताई माझ्यापेक्षा सिनियर त्या खासदार आहेत, सिनियर व्यक्ती आहेत, परंतु शिंदे साहेब त्यांच्या मला वाटतं राजकीय त्यांचा जन्म झाल्यापासून ती व्यक्ती त्या पहिल्या दिवसापासून 3 ते 4 तासच झोपते. आज ते मुख्यमंत्री आहेत म्हणून ते कमी झोपतात असं नाही. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना देखील एकनाथ शिंदे साहेब अशाच पद्धतीने काम करत असतात. ठाणेकर ह्याच्या बाबतीमध्ये मला योग्यरित्या ह्याचं उत्तर देतील, आणि म्हणून मला वाटतं कोणाकडून शिकवून घेऊन कोणी राजकारणामध्ये काम करत नसतं. मला वाटतं जर का अजितदारांची सवय सुप्रिया त्यांनी जर का उद्धवजींना समजावून सांगितली असती तर कदाचित जास्त चांगलं झालं असतं. आज ही वेळ उद्धवजींवरती आली नसती. म्हणून तेवढाच मी सल्ला देईन की आज तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती बोलण्याच्या ऐवजी 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब करत होते, त्यावर ते किती वाजता उठायचे, त्यावर ते किती तास काम करायचे, ह्याच्याकडे जर का त्यांनी त्याला लक्ष दिलं असतं तर अधिक योग्य झालं असतं. राहुल नार्वेकरांचा आजारपण हे पुढचा राजकीय भूकंप आहे असं संजय राऊत म्हणतात. नाही, आता कसं आहे, असं म्हणतात की सापाला भूकंपाची जाणीव पहिलीच होते, म्हणून त्यांना आता सापाची उपमा द्यायची की असं मला विचार पडायला लागलाय. असं म्हणतात ना की सापाला कान नसतात परंतु त्याला भूकंप येत असं याची त्याला जाणीव पहिल्यांदा होते. अशी उपमा कदाचित संजय राऊत साहेबांना कदाचित द्यावी लागेल. आणि हा राजकीय भूकंप नक्की कोणाचं घर पाडेल हे काय सांगता येत नाही. येत्या काही दिवसामध्ये कळेल आपल्याला नक्की राजकीय भूकंप हा कोणाचं नुकसान करणार हे कळेल लवकरच. सर, एकीकडे सुप्रियाताई सुळे अजित पवारांचं कौतुक करताना पाहायला मिळतं, तर दुसरीकडे त्यांना टोलाही लगावलेला आहे. आधी माझ्याकडे भ्रष्टाचारी मंडळींचं वजन होतं, आता मी रिकामी झालेला आहे, आता ह्याच्यापुढे मी गप्प बसणार नाही असं देखील त्यांनी एक टोला लगावलेला अजित पवारांना. नाही, बघा त्यांच्यामध्ये काय चाललंय ह्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही. ते एकच कुटुंब आहेत, ते एकाच पक्षामध्ये होते, त्यांच्या आता पक्षामध्ये दुभागणी झालेली आहे आणि ते आता वेगवेगळे काम करतायत. आज अजितदादा आज आमच्यासोबत आहेत आणि महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे चांगलं काम करतोय. अजितदादांवरती कोण टीका करते त्याचं उत्तर मी घेण्यापेक्षा अजितदादा सक्षम आहेत, ते उत्तर देतील ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.